हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर आपण जो काही पाठ्यक्रम S3 बघत होतो, शिक्षणातील नवीन विचार प्रवाह, त्याचा सेकंड चॅप्टर जो आहे त्याचं नाव आहे कृती कौशल्याधारित विचार प्रवाह. तर इथून पुढे मी काय करणार आहे, सिलेबस खूप जास्त वॉस्ट आहे आणि तुमची एक्झाम जी आहे ती खूप जास्त तोंडावर आलेली आहे. जवळपास 1 ते 1.5 महिन्यात तुमची एक्झाम राहणार आहे. त्यामुळे मी बऱ्यापैकी फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे विथ त्याचं एक्सप्लेनेशन फक्त घेणार आहे. ठीक, तर बघूया. तर पहिला पॉईंट आहे कृती आधारित अध्ययन, ॲक्टिव्हिटी बेस लर्निंग. मग काय आहे अध्ययन? त्याच्यातला पहिला मुद्दा आहे अध्ययन अध्यापनाची बदलती संकल्पना. मग 2005 NCF जो आराखडा आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, त्याच्यानुसार आपण बघितलं आहे की ज्ञान हे शाळाबाहेरील जगाशी जोडलेलं असतं. घोकंपट्टीच्या शिक्षणाची सोडवणूक करणं, मुले वाढवताना लोकशाही धोरणांचा प्राधान्य देणं, परीक्षा जास्त लवचिक होऊन वर्गातील जीवनाची एकात्मता ठेवणं, शिक्षक जे आहे ते शिक्षण पाठ्यपुस्तक जे आहे ते केंद्रित न असता ते विद्यार्थी केंद्रित असायला हवं इत्यादी, ते आपण NCF 2005 नुसार आधीही बघितलेलं आहे. ठीक, त्यातलं इम्पॉर्टंट जे आहे प्रचलित अध्यापनातील समस्या, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. 3 ते 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. तर काय आहे ते बघूया. शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची एक कला होय. ही कला शाळेत व शाळेबाहेरील विश्वामधून विद्यार्थ्याला प्राप्त होणे अपेक्षित आहे. बरोबर, म्हणजे आपण इथून मागे बघितले की शिक्षण म्हणजे शाळेच्या बाहेर, म्हणजे 4 भिंतीच्या आत दिले जाणारं जे शिक्षण आहे ते शिक्षण नव्हे, तर शाळाबाहेर जे काही विद्यार्थी आत्मसात करतो त्याला म्हणायचं आहे शिक्षण. म्हणजे काय की शाळेबाहेरील जे काही विश्व आहे त्यातून काहीतरी नवीन कला शिकतो, जगण्याची कला शिकतो, त्याला म्हणायचं आहे शिक्षण. मग दैनंदिन व्यवहारात काय होतं की व्यवहार करताना मुलांना आत्मविश्वासपूर्वक व शहाणपणाने सामोरे जाणं हेच शिक्षणाच्या माध्यमातून आत्मसात करणं गरजेचं आहे. जी समस्या असेल तिला व्यवस्थितपणे सामोरं जाणं हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सुजाण नागरिक होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करायला लागेल, जी काय मूल्य आहे त्यांचं जपवणूक करणं गरजेचं आहे. स्वतःचा आणि राष्ट्राचा विकास करणं गरजेचं आहे. मग प्रचलित अध्ययन अध्यापनाद्वारे उपरोक्त बाबींकरता वर्ग वातावरण संस्कृती होण्यामध्ये मग काही मर्यादा दिसून येतात. मग त्या कोणत्या कोणत्या आहे, तर त्यातली पहिली आहे शिक्षक क्रियाशील व विद्यार्थी क्रियाहीन. म्हणजे शिक्षक काय असतात की क्रियाशील असतात, शिक्षक शिकवत असतात, आणि विद्यार्थी क्रियाहीन असतात, म्हणजे विद्यार्थी फक्त आणि फक्त ऐकत असतात, ते दुसरे काहीही करत नाही. पहिली जी प्राचीन पद्धती होती त्यामध्ये असं होतं, परंतु आत्ताची जी पद्धती आहे त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही सोबत चाललेले आहे. आपण F5 मध्ये सुद्धा ते फर्स्ट चॅप्टरमध्येच बघितलेलं आहे. पूर्वीची अध्ययन अध्यापन पद्धती आणि आत्ताची अध्ययन अध्यापन पद्धती असा आपला तो पॉईंट होता. ठीक, पुढे आहे ज्ञानाचा साठा. संस्कृती संचित शिक्षकापुरते मर्यादित. जे काही ज्ञानाचा साठा आहे तो फक्त आणि फक्त शिक्षकापुरता मर्यादित आहे. शिक्षक केंद्रित अध्ययन अध्यापन प्रक्रिया. मग जी काही शिक्षक केंद्रित प्रक्रिया आहे ती अध्ययनाची प्रक्रिया फक्त शिक्षक केंद्रित न राहता ती विद्यार्थी केंद्रित बनवावी लागेल. मुलांचा घोकंपट्टीवर अधिक भर. शिक्षक मुलांना जसे सांगतात तसेच त्यांनी वागावे असा अट्टहास. शिक्षकांचे केवळ ऐकणे अगदी तसेच अनुकरण करणे. अध्यापनातील निरागसता. शिक्षकांचे साचेबद्ध अध्यापन कंटाळवाणी व पुरेशी कृती नसणारी अध्ययन अध्यापन प्रक्रिया. परीक्षेमध्ये मिळणारे जे यश आहे हेच विद्यार्थी प्रगतीचे अंतिम उद्दिष्ट होय. आनंददायी मौज मजा, यशाचा आनंद या बाबतींबरोबर उदासीनता, अशा प्रकारे इत्यादी ज्या काय आहे त्या समस्या आपल्याला बघता येतात किंवा शिक्षणामध्ये दिसतात. म्हणजे जे काही तुम्हाला पर्सेंटेज पडलेले आहे, सपोज तुम्हाला एखाद्याला 90% पडले तर तेवढंच ज्ञान त्याचं अवर्जिन आहे, किंवा एखाद्याला खूप कमी टक्के पडले, 40-50% पडले, परंतु तो सर्जनशील आहे, त्याच्यामध्ये बाकीचे जे काही क्रिएटिव्ह थिंक आहे त्या करण्याची क्षमता आहे. म्हणजे ज्याला 90% मार्क्स मिळाले त्यापेक्षा 60%वाला विद्यार्थी काय आहे, सर्जनशील आहे, क्रिएटिव्ह आहे. तर अशा ज्या काय आहे त्या अमर्यादित प्रश्न तिथे निर्माण झालेले आहे. ह्या समस्या पाहिल्या तर असं लक्षात येईल की विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास आहे त्याच्या उद्देशाने प्रचलित अध्ययन अध्यापन वेगळ्याच मार्गाने जात आहे. मग या समस्या कमी व्हाव्यात म्हणून विचार प्रवाहातीलच किंवा विचार प्रवाहातीलच एक घटक म्हणून आपण कृती आधारित ABL अभ्यासणार आहोत. मग ABLची संकल्पना काय आहे ते त्यांनी पुढे दिलेलं आहे. मग ABL म्हणजे काय की जे काही बौद्धिक, क्रियात्मक आणि भावनात्मक विकास होतो, जो डॉक्टर ब्लूमनी सांगितलेला ज्या काय 3 स्टेप आहे त्यातला विकास होणं महत्त्वाचं आहे. मग 1944 साली ही जी ABL जो तत्व आहे ते डेव्हिड हॉर्सबर्ग यांनी मांडलं होतं. त्याच्यावर काय केले की ज्ञानार्जन असते त्याच्यावर आधारित किंवा मग ज्ञानार्जन आहे त्यावर जास्त अधिक भर त्यांनी दिलेला आहे.
मुलांनी स्वतः कृती करून शिकावे हे ABL पद्धतीची मूलभूत संकल्पना दिली आहे. मग त्यांनी पुढे पूर्वानुभवांचा अभ्याससुद्धा दिला आहे की पूर्वी ABLची संकल्पना कशी होती आणि आता कशी आहे ते दिलं आहे. तर ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. ABL म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मेथड. ठीक आहे, असं त्याचं फुल फॉर्म आहे. नंतर पुढे आहे साहित्य निर्मिती अध्ययन, कार्ड्स तयार करण्याचे टप्पे व कार्यपद्धती, लॅडर, माईल स्टोन, लोगो, समूह, थाळी, अध्ययन पद्धतीचे गट. हेही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. त्यामध्ये टप्पे दिले आहे त्यांनी. लॅडर म्हणजे काय की लॅडर म्हणजे त्या इयत्तेच्या त्या विषयाच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांसाठीचे असलेले वार्षिक नियोजन. त्याचे 2 टाईप पडतात, एक मेन लॅडर आणि साईड लॅडर. फक्त आणि फक्त 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की लॅडर म्हणजे काय आणि त्याचे टाईप किती आहे किंवा कोणते कोणते पडतात. ठीक आहे, मग लॅडर जो काय स्लाईड लॅडर आहे किंवा साईड लॅडर आहे त्याचे परत 2 भाग पडतात, ते म्हणजे सत्रपूर्व कृती आणि सत्रोत्तर कृती. हेही फक्त 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं की किती कृती पडतात किंवा किती साईड लॅडरचे किती भाग पडतात. तर लॅडरवरचा जो काही घटकांसंबंधीचे कालावधी जे आहे ते त्यांनी पुढे दिलेले आहे, तेही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. पुढे माइलस्टोन आहे, लोगो अध्ययन कार्ड आहे. ठीक आहे, तेही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. मी फक्त तुम्हाला म्हटलेली आहे पहिल्याच याच्यात की मी इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते फक्त टीच करणार आहे. मग पुढे आहे ज्ञान रचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजम. इथून पुढचा जो चॅप्टर आहे तो जवळपास पूर्णच इम्पॉर्टंट आहे. तर बघूया पार्श्वभूमी, संकल्पना. ज्ञान रचनावाद म्हणजे काय नेमकं, आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारला होता. फर्स्ट इयरमध्ये 2-3 क्वेश्चन पेपरमध्ये 1 मार्क्ससाठी, 2 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी ज्ञान रचनावादाची संकल्पना विचारली होती, डेफिनेशन विचारलेल्या होत्या. ठीक, मग कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय, टू कन्स्ट्रक्ट. एखादी जी गोष्ट आहे तिला कन्स्ट्रक्ट करणं म्हणजे रचना करणं, तिची साचीबद्ध जी आहे रचना करणं, तिला म्हणायचं आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम. म्हणजे काय की जे ज्ञान आहे, पूर्व अनुभव जे आहे आपले, त्यात काहीतरी नवीन भर घालणं म्हणजे काय, कन्स्ट्रक्टिव्हिजम किंवा ज्ञान रचनावाद. म्हणजे सपोज की तुम्हाला पूर्वी 1 अंकी संख्या किंवा 2 अंकी संख्येची बेरीज करता येत होती, नंतर तुम्हाला आता 5 अंकी, 6 अंकी, 10 अंकी कितीही अंकांची बेरीज करायला लावली तरी तुम्ही करू शकतात. म्हणजे जे काही तुमचं पूर्वीचं ज्ञान होतं 2 अंकी संख्येपासून तुम्ही आता अनलिमिटेड संख्यांची बेरीज करू शकतात, गुणाकार करू शकतात. त्याला म्हणायचं आहे नवीन ज्ञानात किंवा पूर्वीच्या ज्ञानात नवीन काहीतरी भर घालणं. मग काय आहे की शिक्षण विषयक कोणत्याही विचारसरणीला तत्त्वज्ञानाचा आधार असतो, कारण शिक्षणाच्या ध्येयांचा विचार करताना तत्त्वज्ञानाचे मार्गदर्शन मिळत असते. तसा आधार ज्ञान रचनावादालाही असतो. मग एपिस्टेमॉलॉजी या शाखेमध्ये ज्ञान रचनावादाचा आधार त्यांनी मानलेला आहे. म्हणजे काय की ज्ञान हे कसे निर्माण होते, त्याचे स्वरूप काय असते, याचा शोध ते शास्त्र घेत असतं. म्हणून जीन पियाजे झाला किंवा लेव वायगोस्की झाला, यांनी ज्ञानाकडे एक कसं निर्माण झालं या शास्त्रज्ञाने ते सांगितलेलं आहे, बोधात्मक ज्ञान रचनेमधून सांगितलेलं आहे. किंवा मग आपण बघितले की बोधात्मक ज्ञान रचनावाद, अजून लेव वायगोस्कीचे पण असे 3 प्रकारचे ज्ञान रचनावाद आपण फर्स्ट इयरमध्ये बघितलेले आहे. मग काय काय आहे, त्यांच्या 2 त्यांनी शाखा पाडलेल्या आहे. पहिली म्हणजे अनुभवधारित विज्ञान म्हणजे एक्सपिरियन्सिझम, म्हणजे जे काय आपण अनुभव घेतो किंवा जे काय आपण एक्सपेरिमेंट करतो त्यातून सिद्ध होणारे विज्ञान. या शाखेनुसार काय होतं की ज्ञान हे इंद्रिय अनुभवातूनच मिळत असते. या अनुभवामुळे माणसाच्या मनात कल्पना निर्माण होतात. दुसरी शाखा म्हणजे तर्काधारित विज्ञान म्हणजे रेशनलायझियम. म्हणजे काय की तर्क म्हणजे काय की अनुमान लावणं, तर्क लावणं. म्हणजे आपल्याला बघितलं की आपण बघा नंबर सिरीज सोडत असतो, आपल्याला F7मध्ये एक 1 मार्क्ससाठी विचारलं होतं ऑड मॅन आउट. बघा त्याच्यामध्ये सगळे स्क्वेअर रूट दिलेले होते, 4, 9, 25, 16, 36 अशा प्रकारे आय थिंक ते होतं क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये 15 जो होता तो ऑड मॅन आउट होता. का होता तर तो कोणाचा स्क्वेअर नाही आहे. ठीक, तर बाकीच्या ज्या गोष्टी होत्या जवळपास त्यांना सगळ्यांना 3 भाग जात होता किंवा 4 भाग जाणाऱ्या गोष्टी होत्या, परंतु 15 जो आहे तो कोणाचा स्क्वेअर नव्हता. असं तर्क किंवा मग तिथं जे काय होतं आपलं तर्क तिथे लावायचं होतं, 15 त्याचं आन्सर होतं. अशा प्रकारे 2 त्यांनी सांगितलेले आहे, एक आहे अनुभव आधारित आणि दुसरं आहे तर्क आधारित. मग या शाखेनुसार ज्ञान हे अनुभव आधारित नसून त्याची निर्मिती बुद्धी आणि त्यातही अवगामी तर्क यांच्यामुळे होत असतं. मग अशा या दोन्ही शाखांचा जो समन्वय जो आहे तो ज्ञान रचनावादामध्ये दिलेला आहे. मग प्रत्येक मूल हे अद्वितीय आहे. मग प्रत्येक मूल आपल्या स्वतःचं जे काय गतीने शिकत असतो. म्हणजे ज्ञान रचनावादी विचारधारणेनुसार काय होतं की सध्याची जी शिक्षण प्रक्रिया आहे ती बदलत चाललेली आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोगाची ज्ञानाची जी 5 क्षेत्रे आहे, कोणती कोणती आहे,
ज्ञानाची सुलभता, ज्ञान सिद्धांत, ज्ञान निर्मिती, ज्ञानाचे उपयोजन आणि ज्ञान सेवा वितरण ही 5 क्षेत्रे आहेत. त्यावर भर देणं हे ज्ञान निर्मितीचं तत्व आहे. लर्निंग ऑफ अ थेरी किंवा लर्निंग थेरी म्हणून त्याला आपण विचार करू शकतो. मग त्याची व्याख्या काय दिलेली आहे की 2 व्याख्या त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. एक व्याख्या दिलेली आहे. आपली ती मागच्या वेळेस जी व्याख्या होती तीच त्यांनी इथे दिलेली आहे की पूर्वानुभवाच्या आधारे जेव्हा व्यक्ती नवीन संकल्पनांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडतं, त्यास ज्ञान रचनावाद म्हणतात. एक्झाम्पल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. अजून एखादं सांगायचं म्हटलं तर सपोज आपल्याला म्हणता बघ की तुम्हाला जर 2 व्हीलर आली तर तुम्हाला 4 व्हीलरसुद्धा येऊ शकते. किंवा असं म्हणतात बघा मुलं की तुम्हाला जर ट्रॅक्टर चालवता आला तर तुम्हाला 4 व्हीलर चालवता येईल. म्हणजे काय की ट्रॅक्टरचं जे पूर्वज्ञान आहे त्याच्या आधारे तुम्ही 4 व्हीलरचं ज्ञान जे आहे ते घेऊ शकतात आणि त्यातून तुम्ही शिकू शकतात 4 व्हीलर कशी चालवायची ते. तर अशा प्रकारे त्याला म्हणायचं आहे ज्ञान रचनावाद. मग त्याची गृहीतके काय काय आहे? अनुभवातील ज्ञान रचनावाद होते. जो काय अनुभव आहे त्यातून आपलं ज्ञान रचनावाद होत असतं. अध्ययनात बाह्य जगताचे वैयक्तिक पातळीवर अर्थ निर्वचन केले जाते. अनुभवाचा अर्थ देण्याच्या सक्रिय प्रक्रियेतून संकल्पना जी आहे किंवा संबोध यांची निर्मिती होत असते. सहभागी अध्ययनात प्रत्येकाने लावलेल्या ज्या अर्थाबाबतच चर्चा घडून येते. विविध दृष्टिकोनांची देवाणघेवाण तिथे होत असते. त्यामुळं काय होतं, स्वतःची आंतरिक भूमिका जी आहे ती बदलण्याचं काम होतं. पुढे आहे बालक केंद्रित शिक्षणासाठी सन 2000 ते 2005 साली NCF आराखडा जो आहे तो तयार केला. मग विद्यार्थी हा ज्ञानाचा केवळ स्वीकार करता आहे. ही भूमिका बदलल्याशिवाय शाळेतील अध्ययन जे आहे ते आनंददायी होणार नाही. म्हणजे काय की विद्यार्थ्याने फक्त आणि फक्त ज्ञान जे आहे ते मिळवलं पाहिजे, अशी जी भूमिका आहे ती बदलली गेली पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये बाकीचे जे कौशल्य आहे ते आत्मसात झाले पाहिजे. तेव्हाच काय होईल की अध्ययन जे आनंददायी होईल. मग त्यासाठी काही त्यांनी तत्त्वे मांडली. कोणती आहे? NCF 2005 नुसार त्यांनी 6 तत्त्वे मांडली. पहिली आहे ज्ञानाची रचना म्हणजे अध्ययन प्रक्रिया होय. विद्यार्थी ज्ञानाची रचना करतात. अनुभवाचा अर्थ लावणे म्हणजे अध्ययन होय. पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात. वातावरणाशी होणारे ज्या आंतरक्रियामधून विद्यार्थी ज्ञान रचना करत असतात. स्थानिक परिस्थितीच्या माहितीचा शाळेतील ज्ञान रचनेच्या प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा असतो. अशा प्रकारे ते 6 तत्त्वे त्यांनी मांडली आहे. मग दुसरं आहे पारंपरिक वर्ग आणि ज्ञान रचनावादी वर्ग. मग काय आहे दोघांमध्ये की आपल्याला माहिती की जी सद्यस्थिती आहे ती काय आहे, पारंपरिक वर्ग रचनेची किंवा जे काही वर्गातील आंतरक्रिया आहे त्यांच्यावर त्यांची मर्यादा जी असते ती गरजेची असते. मग पारंपरिक वर्गात काय होतं, शिक्षक केंद्रित प्रक्रियेला वाव दिला जातो. परंतु आत्ता काय झालं आहे की आत्ताची जी सद्यस्थिती आहे त्याला विद्यार्थी केंद्रित प्रक्रियेवर जास्त भर दिलेला आहे. मग त्यानुसार जी भूमिका आहे ती शिक्षकाला आपली भूमिका आहे ती बदलणं गरजेचं आहे. विद्यार्थी हा ज्ञानाची रचना करतो. या मार्गदर्शक तत्वाचा शिक्षकाला सुलभक उपयोग जो आहे किंवा मग सुलभक होणं गरजेचं आहे. सुविधा करणं गरजेचं आहे. आवश्यक पोषक वातावरण वर्गात निर्माण करणं गरजेचं आहे. तेव्हाच काय होणार आहे, शिक्षकाला मार्गदर्शन मदत करणारं समुपदेशक अशी भूमिका त्याला देता येईल. मग त्यामध्ये काय होतं की जी काही पारंपरिक वर्गात वर्तनवादाचे जे अनुषंग आहे त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असतात. मग विद्यार्थी काय करतात, घोकमपट्टीवर भर देतात. परंतु ज्ञान रचनावादामध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना विचार करणं किंवा विचार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर जास्त भर दिला गेला आहे. मग त्यांनी पुढे दिलं आहे की वर्तनवादाकडून ज्ञान रचनावादाकडे की आपले जे काही सूत्र होते जसे मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, पृथक्करणाकडून संयोजकने, तसं त्यांनी दिलं की वर्तनवादाकडून ज्ञान रचनावादाकडे. म्हणजे विद्यार्थ्यांचं जे काय वर्तन आहे त्यातून त्यांना काहीतरी बोध होणार आहे, ज्ञान होणार आहे असं त्यांनी तिथे दिलेलं आहे. त्यावर जे काही परिणाम करणारे घटक आहे, परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आहे ते त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. मग मागील जे काय पानावर आपण बघितलं की वर्तनवादाकडून ज्ञान रचनावादाकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्यास ज्ञान रचनावादाचे जे काही वर्गाचे चित्र आहे ते स्पष्ट होण्यास मदत होते. मग काय आहे पुढं, ज्ञान रचनावादी वर्गासाठी शिक्षकाची तयारी. मग काय काय आहे त्याच्यासाठी, ज्ञान रचनावादी वर्ग हा पारंपरिक वर्गापेक्षा आगळा वेगळा असल्याचे आपण अभ्यासले आहे. ज्ञान रचनावादाची जी वर्गामध्ये विद्यार्थी विविध कृतीमध्ये मग्न असतात. विद्यार्थी स्वतः प्रश्न विचारतात, उत्तर शोधण्याचे प्रयत्न करतात आणि जे काही एकत्र सगळे विद्यार्थी एकत्र येऊन काहीतरी चर्चासत्र भरवतात. त्यातून काय होतं, ज्ञान जे आहे विद्यार्थ्यांचं ज्ञान जे आहे ते वाढलं जातं. त्यांच्यात विविध जे चर्चासत्र आहे किंवा मग संभाषणाची कौशल्य त्यांच्यामध्ये आत्मसात होतात. मग त्याच्यासाठी 3 प्रमुख घटक त्यांनी दिले आहे. कोणता आहे, पहिला आहे ज्ञान रचनावादी वर्ग पूर्वतयारी. दुसरा आहे ज्ञान रचनावादी वर्गांतर
क्रियेची पूर्वतयारी. तिसरं आहे ज्ञान रचनावादी वर्गांतर मूल्यमापन पूर्वतयारी. म्हणजे काय की पहिलं वर्गातली पूर्वतयारी करून घेणं, दुसरं वर्गांतर्गत क्रिया असते त्याची पूर्वतयारी करून घेणं, आणि तिसरं वर्गांतर्गत जे काय मूल्यमापन असतं त्याची पूर्वतयारी करून घेणं. मग पहिलं बघूया की त्यामध्ये काय दिलं आहे की पहिल्या याच्यात काय होतं की शिक्षकाने जे काही ज्ञान रचनावादी वर्ग आहे ते पूर्वतयारी अंतर्गत चिंतनात्मक वेळ देणं महत्त्वाचं आहे. यासाठी अभ्यासक्रम, पाठ्यक्रम यामधील जे काही विषय आहे, घटक आहे, त्यांची उद्दिष्टांचा अभ्यास व्यवस्थित केला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांचे कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक तसेच बौद्धिक पार्श्वभूमी जे असते त्यांच्यावर चिंतन होणं गरजेचं आहे. आणि जे काही घटक आहे त्यांचा जो काही संदर्भ ग्रंथाचे वाचन आहे, शैक्षणिक साहित्यांची निश्चिती किंवा स्थानिक संसाधनांची मदत घेणं, त्यावर कच्चे टिप्पण करणं गरजेचं आहे. आणि कच्च्या टिपणाकडून पक्क्या टिपणाकडे विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. दुसरं काय आहे वर्गांतर्गत क्रियेची पूर्वतयारी. तर यामध्ये काय होतं की नेमक्या कोणत्या वर्गांना किंवा कोणकोणत्या आंतरक्रियांना वाव द्यायचा आहे हे त्यामध्ये गरजेचं आहे. मग यामध्ये शाब्दिक, अशाब्दिक, कृती अथवा भेटी इत्यादी गोष्टींचा विचार करणं किंवा केला जातो. मग यामध्ये काय होतं की उदाहरणार्थ गट चर्चा, सादरीकरण, शिक्षक विद्यार्थी चर्चा. म्हणजे काय की याच्यातून काय होतं की जे काही ज्ञान आहे ते एकमेकांकडे किंवा दोन विद्यार्थ्यांचं जे ज्ञान आहे त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येत असते. पुढे आहे ज्ञान रचनावादी वर्गांतर्गत मूल्यमापन पूर्वतयारी. मग दोन घटकांची बांधणी करत असताना शिक्षकाने सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील कोणकोणती साधने जी आहे ती या प्रक्रियेवर अनुषंगाने समर्पक ठरू शकतील त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. मग काय त्यामध्ये निरीक्षण तंत्र आहे, तोंडी काम, सादरीकरण, प्रकल्प, प्रश्नावली, पदनिश्चय श्रेणी, लेखी चाचणी इत्यादी गोष्टींची पूर्वतयारी विद्यार्थ्यांकडून शिक्षक करून घेऊ शकतात. पुढे आहे ज्ञान निर्मिती प्रक्रियेच्या पायऱ्या. तर कोणत्या कोणत्या पायऱ्या आहेत त्यांची वैशिष्ट्ये काय काय आहे ते त्यांनी पुढे दिलेले आहे. काय आहे की अध्ययन ही फक्त स्वीकारण्याची निष्क्रिय प्रक्रिया नसून अर्थपूर्णरित्या समस्या निराकरण करण्याची ती नवी अर्थनिर्मितीची सक्रिय प्रक्रिया आहे. म्हणजे अध्ययन म्हणजे फक्त स्वीकारणं किंवा जे आपल्याला शिक्षक सांगताय ते स्वीकारणं नाही, परंतु त्यातला जे काही सर सांगताय, शिक्षक सांगताय त्यासाठी काहीतरी वेगळा अर्थ, त्याच्यातून काहीतरी जो अर्थ आहे तो बोध करणं, त्याच्यातून नवीन प्रक्रिया निर्माण करणं, सक्रिय असणं ते गरजेचं आहे. दुसरं आहे नवीन ज्ञाननिर्मिती ही विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर अवलंबून असते. म्हणजे जे काही नवीन तुम्ही ज्ञान घेणार आहे ते पूर्व जे काय आहे म्हणजे पूर्वी एखादी गोष्ट शिकलेली असाल त्यातूनच तुम्ही नवीन ज्ञान घेऊ शकतात. कोणतीही गोष्ट तुम्ही डायरेक्टली शिकू शकत नाही, त्याचा काहीतरी बेस तुमचा जो आहे तो पूर्वज्ञानावर अवलंबून असतो किंवा आधारून असतो. पुढे आहे अध्ययन म्हणजे पूर्व प्रस्तावित संकल्पनांची पूर्ण मांडणी होय. अंतरक्रियेमुळे ज्ञान निर्मितीला फायदा होतो. ज्ञान निर्मितीसाठी व विविधांगी दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी अध्ययन वातावरण आधारदायी बनतं. समृद्ध अंतरक्रिया दिलेले संदर्भ चौकटीच्या अधीन राहून विविधांगी माहितीतून सामायिक अर्थ शोधणं, कल्पनांची पुनर्मांडणी करणं, सामाजिक समन्वय, विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी यांचा जो काय परस्पर संबंध आहे त्यातून ज्ञान रचनावाद आहे किंवा ज्ञान निर्मिती आहे ती अध्ययन अध्यापन जी काही प्रक्रिया आहे ती व्यवस्थित किंवा मजेदार किंवा मग आनंददायी होऊ शकते. अशा प्रकारे त्याच्या पायऱ्या त्यांनी दिलेल्या आहे. पुढचं आहे की ज्ञान रचनावादी प्रक्रियेचे घटक. मग कोणते कोणते घटक आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे पण वरवर बघूया. पहिलं आहे पूर्वानुभव, दुसरं गुंतवणूक ठेवणं, शोधे घेणं, आंतरक्रिया किंवा देवाणघेवाण, स्पष्टीकरण करणं, स्वयंशोधन करणं, मूल्यमापन करणं हे काय आहे त्याचे घटक आहे. पुढे हे अध्यापन कार्यनीती व अध्ययन वातावरण. त्याच्यामध्येही त्यांनी काही पद्धती आणि तंत्र दिले आहे की ही पद्धती आणि तंत्रे आपण आधीही बघितलेली आहे. तर ती कोणत्याही परिसंवाद, गट चर्चा, प्रकल्प पद्धती, क्रीडा पद्धती, नाट्यकरण, दिग्दर्शन तंत्र, सर्वेक्षण, बाहुली नाट्य, प्रवास पद्धती इत्यादी जे काय आहे ते जवळपास 22 तंत्रे जे त्यांनी दिलेले आहे. त्यातून काय होतं विद्यार्थ्यांचा जो काही विकास आहे तो विकासाला चालना मिळते, वाव मिळतं. पुढचं आहे ज्ञान रचनावादी वर्गातील मूल्यमापन. त्याला म्हणायचं आहे CCE. ठीक, तर तेही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे जीवन कौशल्य किंवा जीवन कौशल्य शिक्षण म्हणजे लाईफ स्किल एज्युकेशन. तर त्याची संकल्पना, अर्थ आणि व्याख्या काय काय आहे तर ते आपण बघूया. मग आपल्याला माहिती की सजीव सृष्टीमध्ये मानव हा कोण आहे, बुद्धिमान प्राणी आहे. मग हा मानव जो आहे वैश्विक मानव कसा होऊ शकेल की जो सजीव सृष्टीमधील प्रत्येक घटकांचा विवेकपूर्ण विचार करून स्वतःच्या व सृष्टीच्या समृद्धीकरता साकल्याने बांधण करेल. म्हणजे काय की जे काय सजीव सृष्टी आहे, वैश्विक मानव म्हणजे काय की सजीवाचा किंवा म्हणजे सजीव जी सृष्टी आहे, जे पर्यावरण आहे त्याचा स्वतःच्या आणि सृष्टीच्या समृद्धीकरता तो काय जे काही जीवनाचे कौशल्य आहे तो आत्मसात
कसा करू शकेल हे त्याने त्यामध्ये दिलेलं आहे. त्यासाठी जो काही पुढाकार घ्यायचा आहे, सुजाण नागरिक म्हणून त्यानं आत्मविश्वासपूर्वक जी काही चिरस्थायी विकास आहे तो त्याच्यासाठी तो पुढाकार घेऊ शकतो. मग त्याचे हे काय सांगितलं आहे, त्याचा डेफिनेशन काय सांगितलं आहे की जीवन कौशल्यांचे शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या स्वतःच्या शारीरिक व मानसिक सर्वोत्कृष्ट क्षमतांचा वापर करून याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे. म्हणजे काय की जे काही जीवन कौशल्य आहे त्याच जीवन कौशल्य म्हणजे काय की जे काही स्वतःच्या ज्या शारीरिक किंवा मानसिक ज्या सर्वोत्कृष्ट क्षमता आहे, शारीरिक क्षमता किंवा मानसिक क्षमता आहे, ज्या आपल्यामधल्या सगळ्या उत्कृष्ट ज्या क्षमता आहेत त्यांचा वापर करून सर्वांगीण विकास कसा साधता येईल त्याला म्हणायचं जीवन कौशल्य. पुढे अजून सांगितलं आहे की जीवन कौशल्य म्हणजे व्यक्ती आपल्या क्षमतांचा सुयोग्य वापर व दैनंदिन जीवनात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत सकारात्मक रीतीने सोडविते आणि गरजा प्रभावीपणे पूर्ण करू शकते त्याला म्हणायचे जीवन कौशल्य. म्हणजे ज्या काही समस्या आहेत, क्षमता आहे, ज्या काही समस्या येतात जीवनामध्ये ते आपल्या क्षमतांनी सोडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय जीवन कौशल्य. मग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपल्या देशात विविध पातळ्यांवरून सर्वंकष प्रयत्न करत असतात किंवा होत असतात. मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या अनुषंगाने अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, अध्ययन पद्धती, तंत्रे जे काय आहे त्यांचा उपयोग जो आहे किंवा त्यामध्ये जो बदल आहे तो सुयोग्यरीत्या होत असतो. मग त्यांचा जो काही कारण आहे ते शोध घेतला तर स्वानुभव कमी असतो, हे एक कारण त्यामध्ये असू शकतं. दुसरं म्हणजे मुलांना वेगळेपण किंवा वेगवेगळे जे काही अनुभव आहे ते देणं आवश्यक असतं. म्हणजे काय की ठराविकच व कालबाह्य गोष्टी शिकवू नयेत. म्हणजे ज्या काही ठराविक गोष्टी आहेत त्या न शिकवता त्याच्या पलीकडे किंवा म्हणजे एक ज्ञान असतं ना, त्या ज्ञानाच्या मर्यादेपलीकडे त्यांना काहीतरी सांगणं म्हणजे काय की जीवन कौशल्य आहे. मग जीवन कौशल्याचे शिक्षण हे प्रामुख्याने अनुभवावर आधारित असतं. निव्वळ श्रवण, वाचन, निरीक्षणातून जीवन कौशल्य काय होतं, चर्चेतून जे काय आहे जीवन कौशल्य प्रभावशाली बनत असतं. मग त्याचे ध्येय काय काय आहे, स्वतःमधील गुणवैशिष्ट्यांची माहिती करून घेण्यास मदत करणं, व्यक्तीच्या भावनिक, वैचारिक व सामाजिक विकास होण्यास मदत होणं, ताणतणाव विरहित जीवन जगण्यास सक्षम करणं, परिसरातील घटकांशी समन्वय साधून समस्या व अडचणीवर मात करता येण्यासाठी सक्षम बनणं, मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची जाणीव निर्माण करणं इत्यादी जे काय आहे ते त्याची ध्येय आहे. पुढे आहे जीवन कौशल्य शिक्षण म्हणजे काय, तर त्याची काही म्हणजे त्यांनी त्याचे 10 जे काय आहे मूल्य दिलेले आहे, तर त्याचे 10 जे स्वजाणीव आहे त्याला दिलेली आहे किंवा मग त्या 10 जाणीवचे जे ताणतणाव आहे किंवा भावनांचं समायोजन आहे ते कसं साधता येईल आपल्या जीवन कौशल्यांचा उपयोग करून ते त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. तर ते 10 आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्सला मोठ्या क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर पहिले आहे स्वची जाणीव म्हणजे काय की सेल्फ अवेअरनेस. आपण F1मध्ये बघितलं की स्वची जाणीवमध्ये काय आहे ना की स्वतःला पूर्णपणे ओळखणं म्हणजे काय, स्वतःची बलस्थाने, कमजोरी, मर्यादा, इच्छा, आवडी निवडी ज्या काय आहे त्या वेगवेगळ्या असतात, त्या स्पष्ट त्याची जी काय जाणीव आहे ती स्पष्ट होणं किंवा ती जाणीव जी आहे ते जाणून घेणं म्हणजे काय आहे स्वची जाणीव होय. पुढे आहे समानुभूती, इम्पॅन्टनी म्हणजे काय की एखादी व्यक्ती जी आपल्याशी संबंधित असो किंवा नसो तिच्या ठिकाणी आपण आहोत असं समजून तिच्या सुखदुःखांशी समरस होणं त्याला म्हणायचे काय समानुभूती. म्हणजे काय की सपोज आता आपण म्हणतो बघा की माझ्या लाईफमध्ये खूप जास्त दुःख आहे, मग समोरच्याच्या पण लाईफमध्ये तितकंच दुःख असतं. म्हणजे तुमची जी पोझिशन आहे ती एक्सचेंज जर केली आणि त्याच्या जे काही सुखदुःख जे आहे दोघांचे जे सुखदुःख आहे ते समजावून घेणं किंवा त्याला सहानुभूती देणं त्याला म्हणायचे काय सहानुभूती. पुढे आहे समस्या निराकरण म्हणजे जेव्हा आपल्यासमोर एखादी समस्या येतं त्याच्यातून योग्य निवड करणं किंवा ती समस्या आहे ती त्या ठिकाणी किंवा त्यावेळी आपली कृती जी आहे ती खूप जास्त अनमोल असते. जेव्हा आपल्या ठिकाणी एखादी समस्या आली तर आपण ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं ना की त्याच्यापासून पळून किंवा लांब जाणं. ठीक, म्हणजे काय की समस्या निराकरणाचं जे कौशल्य आहे ते आपल्यामध्ये आत्मसात झालं पाहिजे. पुढे आहे निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग म्हणजे जे काही समस्या आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार आपल्याला करावा लागतो. मग त्यातला जो काही योग्य पर्याय आहे तो निर्णय आपल्याला घेता येणं गरजेचं आहे. पुढे आहे परिणामकारक संप्रेषण म्हणजे काय इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. मग स्वतःचे जे विचार आहे त्यांना शाब्दिक अथवा अशाब्दिक पद्धतीने प्रभावीपणे अभिव्यक्ती करता येणं म्हणजे काय परिणामकारक संप्रेषण.
म्हणजे एखादी जी गोष्ट आहे ती आपल्याला, एखादं जण असतो बघा, सपोज हजबंड वाईफचं जे रिलेशन असतं तिथं काय होतं की एखादी गोष्ट न सांगता समोरच्याला कळली जाते किंवा एखादी गोष्ट सांगितली तरी समजत नाही. म्हणजे शाब्दिक किंवा अशाब्दिक पद्धतीचं जे काही संभाषण असतं त्याला म्हणायचे परिणामकारक संप्रेषण. पुढे आहे व्यक्ती व्यक्तीमधील संबंध. म्हणजे काय की जे काही व्यक्ती आहे त्यांचं सर्वत्व जे नातं असतं, नेहमीचं जे संबंध असतं त्याच्यामध्ये निकोप किंवा मग एक काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो बघा ते लॉयल्टी जी असते ती जपवून ठेवणं गरजेचं आहे. पुढे आहे सर्जनशील विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग. हे आपण खूप वेळेस बघितलं की एखादी नवीन समस्या किंवा मग एखादी स्थिती असेल तिला वेगळ्या पद्धतीने हाताळणं किंवा एखादी गोष्ट जी आहे ती डेव्हलप करणं म्हणजे काय आहे, सर्जनशील विचार. चिकित्सक विचार म्हणजे माहितीचे किंवा अनुभवाचे स्वतःच्या क्षमतेनुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात सूक्ष्मपणे विश्लेषण करणं म्हणजे काय आहे, चिकित्सक विचार किंवा चिकित्सक विचार कौशल्य. पुढे आहे भावनांचे समायोजन, कॉपिंग विथ इमोशन्स. म्हणजे काय की स्वतःच्या तसेच दुसऱ्यांच्या ज्या भावना आहेत ते समजून घेणं, त्या भावनांचा स्वतःच्या वर्तनावर होणारे जे परिणाम आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे असं नाही की समोरचं इमोशनल आहे मग त्याचं जे काय परिणाम आहे त्याच्या डोक्यावर किंवा त्याच्या मनामध्ये जे चाललं आहे त्याचा इफेक्ट तुमच्या भावनावर होता कामा नाही. ज्याच्यामुळं काय होतं की स्वतःचे जे वर्तन आहे त्यांच्यावर परिणाम करणारे जे घटक आहे त्यांच्यापासून थोडंसं दूर राहणं, समोरच्याच्या ज्या भावना आहेत ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहेच, परंतु त्या ज्या भावना आहेत ते स्वतःवर लादता कामा नये. पुढे आहे ताणतणावांचे समायोजन. म्हणजे ताणतणावांचे जे काय कारण आहे ते शोध घेणं गरजेचं आहे. का आलाय ताणतणाव, त्याचे शारीरिक मानसिक जे काय आरोग्यावर होणारा परिणाम आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे 10 जीवन कौशल्य आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 6 मार्क्सचा चॅप्टर आहे, वेटेज 6 मार्क्सचा आहे. त्यातले 4 मार्क्स इथेच फिक्स होतात तुमचे, 2 मार्क्स ज्ञान रचनावादमध्ये फिक्स होतात आणि बाकीचे उरलेले जे काय सपोज 2-1 मार्क्स आहे ते तंत्रांचा वापर तुम्ही कशा पद्धत करू शकतात किंवा अध्यापन तंत्रे कोणकोणती एखाद्या मार्क्सवर त्याच्यावर विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने तुमचं जे 6 मार्क्सचं वेटेज या चॅप्टरचं आहे. तर पुढे आहे जीवन कौशल्य विकसनासाठीचे अध्यापन कार्यनीती व उपक्रम. इम्पॉर्टंट आहे. मग कोणते कोणते आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने जीवन कौशल्य आत्मसात होणं गरजेचं आहे. मग यासाठी काय होतं की शालेय स्तरावरील ज्या अध्ययन पद्धती आहे, कार्यनीती, उपक्रमाची जोड असणं त्याला गरजेचं आहे. शिक्षकांची वर्गाबाहेरील तसेच शाळेत जे काही सहशालेय उपक्रम आहे त्यांच्या माध्यमातून जीवन कौशल्य विकास करणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढाकार देणं गरजेचं आहे. मग ते कोणते कोणते आहे, त्यासाठी काय होतं की विद्यार्थ्यांच्या ज्या काही कृती आहेत त्यातून, त्या अनुभवातून ज्या कृती आहेत त्यांचा स्वतःचा निष्कर्ष आहे तो काढून ज्ञानाची रचना करणं यामध्ये अपेक्षित असतं. मग त्यासाठी काही पायऱ्या दिल्या आहे. मग कोणते कोणते आहे, अध्ययनासाठी उपयुक्त कृती करणं. म्हणजे जे काही तुम्हाला शिकायचं आहे त्यासाठी तुमची जी कृती आहे ती उपयुक्त असायला हवी. असं नाही की मला खूप शिकायचं आहे किंवा मला IPS व्हायचं आहे किंवा PSI व्हायचं आहे, परंतु तुम्ही सुरुवातच नाही केली तर तुमची जी काही स्टेप आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. पुढे आहे कृतीतून मिळालेल्या अनुभवांबद्दल परस्परांमध्ये चर्चा करणं. जी काही कृती आहे, एखादी कृती आपण करतोय मग त्यातून आपल्याला जे काय अनुभव भेटत आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये काय करणं पाहिजे, एकमेकांशी चर्चा करणं गरजेचं आहे. सपोज दोघीजणी 2 बहिणी आहेत, दोघीजणी काय करताय, घरात स्वयंपाक करताय. मग स्वयंपाक करताना एक जण असं करते, मग ती सांगते की मी याच्यामध्ये इतक्या प्रमाणात हे टाकते, तितक्या प्रमाणात ते टाकते. म्हणजे दोघांमध्ये काय होते की चर्चा होते. मग त्यातून त्या दोघींनाही समजते किंवा जी समोरची आहे तिला समजते की ही कशा प्रकारे कृतीतून ज्ञान मिळवत आहे किंवा आपल्याला देत आहे किंवा तिच्या अनुभवाबद्दल ती किंवा तिच्या अनुभवानुसार तिचं जे काही चर्चासत्र आहे ते ती कशा प्रकारे मांडत आहे. पुढे आहे चर्चेतील माहितीवर प्रक्रिया करणं, माहितीचे सामान्यीकरण करणं, शोधलेल्या सामान्य तत्वांचे प्रत्यक्षात उपयोजन करून पाहणं. ठीक, अशा प्रकारच्या त्याच्या 5 पायऱ्या आहेत. तर पुढे त्यांनी दिलं आहे सायकल ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स, अध्ययन अनुभव चक्र दिलं आहे. त्यामध्ये काय अध्ययन अनुभव जो आहे तो विद्यार्थी जो आहे म्हणजे ते काय अध्ययन अनुभव चक्र जे आहे ते चाइल्ड सेंटर असायला हवं. आपण आधीपासून बघत आलेलो आहे, अभ्यासक्रम असो पाठ्यपुस्तक असो सगळं काही जे काय आहे ते चाइल्ड सेंटर असायला हवं. मग बाकीचे जे काय गोष्टी आहेत ते त्याच्यानंतर असतात. फॉर एक्झाम्पल लर्निंग एक्सपिरियन्स झाले किंवा मग सेल्फ रिफ्लेक्शन्स झालं, शेअरिंग ऑफ रिफ्लेक्शन्स, फॉर्मेशन्स ऑफ मिनिंग अँड जनरली ॲप्लिकेशन्स इन डे टू डे लाईफ. हे जे काय गोष्टी आहेत त्या बालक केंद्रित असायला हव्या. त्यातून स्वतः कृती करून अध्ययन घडणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही अध्ययन पद्धती आणि तंत्रे दिले आहे. मग कोणती कोणती पद्धती आणि तंत्रे आहे, पहिलं आहे परिसंवाद,
त्याच्यामध्ये सहानुभूती येणं, परिणामकारक संप्रेषण, व्यक्तीमधील सहसंबंध. दुसरं गट चर्चामध्ये काय होतं की स्वतःची जाणीव होतं, निर्णय क्षमता घेण्याचं हे पडतं, समस्या निराकरण करू शकतो. प्रकल्प पद्धतीमध्ये सर्जनशील विचार जे असतात त्यांना वाव भेटतो, चिकित्सक विचारांची चालना भेटते, निर्णय घेण्याची क्षमता अंगी बाळगते. निरीक्षणातून काय होतं, सर्जनशील विचार घडतात. क्रीडा पद्धतीमधून स्वतःची जाणीव होते, सर्जनशील विचार, चिकित्सक विचारांना वाव मिळतो. आंतरव्यक्ती सहसंबंध जे असतात ते परिणामकारक होतात. कथाकथनमध्ये पण काय होतं, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, भावनांचे समायोजन, ताणतणावांचे व्यवस्थापन होतं. जेव्हा आपण एखादी मूव्ही बघतो, सपोज आपण खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहे, मग आपण आपल्या आवडतीची सिरियल बघतो किंवा जेव्हा एखादी मूव्ही बघतो तर आपण काय होतो 2 ते 3 तासासाठी तरी आपण तिथून स्ट्रेस आउट होतो. जे काही ताणतणाव आपल्या मनावर आलेला असतो तो तिथून बाहेर जातो किंवा मग थोडी वेळ तरी आपण रिलॅक्स होतो. पुढे आहे भूमिका अभिनय, म्हणजे स्वची जाणीव, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, आंतरव्यक्ती संबंध, बुद्धिमंथन, सर्जनशील विचार, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, प्रभावी संप्रेषण. ठीक. तर पुढे आहे जीवन कौशल्य शिक्षण अध्यापनामध्ये शैक्षणिक तंत्रांचा वापर तुम्ही कशा प्रकारे करू शकता. तर जीवन कौशल्य म्हणजे काय की अध्यापन म्हणजे कृतीयुक्त बालक केंद्रित असणं गरजेचं आहे. त्यामध्ये शिक्षकाची भूमिका जी आहे ती मार्गदर्शक आणि सहाय्यकाची असायला हवी. मग शिक्षकाला जीवन कौशल्य रुजवण्यासाठी काही विविध अध्ययन पद्धती आणि तंत्रे वापरावं लागतात. उदाहरणार्थ भूगोल अध्यापनात दिवस रात्र, ग्रहणे, नकाशे, ज्वालामुखी, पर्वतरांगा इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रत्यक्षपणे देण्यात मर्यादा असते. म्हणजे काय होतं की आपण जी काही माहिती विद्यार्थ्यांना सांगतो ती त्यांना समजत नाही. मग काय होतं की आपल्याला कळतं की हां तारे दिसत आहे, मग तारे दिसताच काय आहे, मग सूर्य म्हणजे आपण पृथ्वी आहे, मग पृथ्वी जशी आपण खाली आहोत तशी पृथ्वी किंवा मून जो आहे तो वरती का दिसतो, अशा प्रकारचे भरपूर सारे जे प्रश्न असतात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतात. मग त्यामुळे त्यांना काय करायचं आहे, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना माहिती देणं गरजेचं आहे किंवा त्यातून जे काही 3D ॲनिमेशन्स टाईप त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यातून काय होईल, विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार आणि सर्जनशील विचार प्रक्रिया जी आहे ती रुजण्यास मदत होईल. पुढे आहे उपक्रम, कोणते कोणते उपक्रम राबवू शकतो. मग त्यासाठी आपण पहिला आहे खेळांतून जीवन कौशल्य, म्हणजे विद्यार्थ्यांच्या जोड्या करून पालक शिक्षक, डॉक्टर रोगी, दुकानदार ग्राहक अशी भूमिका त्यांना देणं आणि त्यांच्यातून संवाद कौशल्य जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करणं. पुढे आहे प्रसंग नाट्यातून जीवन कौशल्य, जे काही प्रसंग असतात जेव्हा रिअल लाईफचे जे प्रसंग असतात त्याद्वारे चिकित्सक सर्जनशील विचार, निर्णय क्षमता त्यांना घेण्यात किंवा ते काय कौशल्य आहे ते त्यांच्यामध्ये आत्मसात करणं. पुढे आहे चर्चासत्र, मासिक वर्तमानपत्रातील लेख, बातमी वाचून त्यावर चर्चा आयोजित करणं. पुढे आहे शालेय कार्यक्रम, जे काही शाळेचे कार्यक्रम आहे, सहशालेय कार्यक्रम आहे त्यांच्यातून जीवन कौशल्य विकसित होतं. मग कोणते कोणते असतात, पर्यावरण दिन असतं, शिक्षक दिन असतात, आपल्या शाळेत पण हे सगळे जे काय आहे दिवस साजरे केले जायचे. मग त्यातून काय होतं, आपल्याला शालेय कार्यक्रमांची आवड निर्माण होते. त्याच्यातून आपल्याला काय होतं, सर्जनशील विकास जे आहे, विचार जे आहे ते आपले वाढीस घेतात किंवा जीवन कौशल्य आपल्यात विकसित होतात. मग अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य जे आहे ते विकसित करता येतील. तर अशा प्रकारे आपला दुसरा जो चॅप्टर होता. तर पुढे त्यांनी स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये 1 मार्कसाठी तुम्हाला एक तर चुटकी बरोबर येऊ शकतं किंवा एका वाक्यात उत्तर येऊ शकतं किंवा जोड्या लावा, हे काय दिलं आहे, रिकाम्या जागा भरा, याच्यातलं एका मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. बस 1 मार्क्ससाठी हे फिक्स आहे. दुसरं 2 किंवा 3 मार्क्ससाठी तुम्हाला ज्ञानरचनावादाची अध्ययन अध्यापन प्रक्रिया स्पष्ट करा विचारलं जाऊ शकतं किंवा समस्या निराकरण जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी शालेय स्तरावरील 2 उपक्रम लिहा. ठीक आहे. तर मोठ्या क्वेश्चनसाठी तुम्हाला ज्ञानरचनावादाची व्याख्या सांगून ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकांची मूलभूत उदाहरणं स्पष्ट करा. दुसरं म्हणजे 10 जीवन मूल्य, जे काही जीवन कौशल्य आपण बघितले त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यापेक्षा वेगळं तुम्हाला यामध्ये काहीही विचारणार नाही. 6 मार्क्सचा पेपर आहे. पहिलं इम्पॉर्टंट म्हणजे 10 जीवन कौशल्य. दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे ज्ञानरचनावादाची एखादी कन्सेप्ट विचारली जाऊ शकते. आणि तिसरं म्हणजे जे काही आपण बघितल्या समस्या निराकरण म्हणा किंवा चिकित्सक विचार वगैरे म्हणा, तर यावर एखादा प्रश्न तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. ठीक. तर अशा प्रकारे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी फक्त इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इथून पुढेही मी जे काही सब्जेक्ट आहे त्यांचं बऱ्यापैकी असंच जे काय आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि एक्सप्लेनेशन देणार आहे. कारण सिलेबस खूप जास्त व्हास्ट आहे आणि मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला जवळपास 3 ते 3.5 तास लागतात आणि व्हिडिओ जो होतो तोही 3-4 तासाचा होतो आपला.
त्यामुळं काय होतं की एक्सपर्टिंगला मला जवळपास 6 ते 7 तास लागतं. व्हिडिओ लवकर एक्सपर्ट होत नाही आणि अपलोडिंगची गोष्ट तर वेगळीच आहे. त्यामुळं मी काय ठरवले की जे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन करून देणं आणि विथ तुम्हाला चॅप्टर संपल्यानंतर कोणता क्वेश्चन जास्त विचारला जाऊ शकतो त्या चॅप्टरच्या वेटेजनुसार तुम्हाला क्वेश्चनचे स्वरूप जे आहे ते तुम्हाला आन्सर आणि क्वेश्चनचं स्वरूप तुम्हाला सांगणार आहे. ठीक, तर अशा प्रकारे आपला दुसरा चॅप्टर संपला आहे. तिसरा चॅप्टर आहे शासकीय योजना. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे माझी पण थोडीशी तुम्ही हे काय म्हणतात त्याला जे काय मला म्हणायचे ते तुम्हाला समजलं असेल आय थिंक. तर अशा प्रकारे आपला सेकंड चॅप्टर संपलेला आहे. बाकीचेही जे आहे ते पटापट आपण कवर करणार आहे. नोट्स ज्या आहेत त्या प्रिपेअरिंग चालू आहे. जशा होत आहेत तशा मी तुम्हाला सेंड करत आहे. ठीक, तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.